नमस्कार, ज्योती हिवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला वाळवणीचा पदार्थ म्हणजे बाजरीच्या खारवड्या, ह्या बाजरीच्या खारवड्या मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। खारवड्या खूप सुंदर, चविष्ट आणि उन्हाळ्यामध्ये नाश्त्याला जर आपल्याकडे काही नसलं तर अशा वेळेस आपण त्या सकाळच्या नाश्त्याला किंवा 4 वाजताच्या चहासोबत आपण खाऊ शकतो। चला तर करूया सुरुवात। आपल्याला बाजरीच्या खारवड्या करण्यासाठी बाजरी मोजून घ्यायची आहे। तर मी हा 1 ग्लास घेतलेला आहे। या ग्लासाने 4 ग्लास आपल्याला बाजरी मोजून घ्यायची आहे। बघा, हा 1 ग्लास, असे 4 ग्लासाची 4 ग्लासांनी बाजरी मोजून घ्यायची, म्हणजे बरोबर त्या मापाने जर मोजून घेतलं तर बरोबर व्यवस्थित शेवटपर्यंत ते माप बरोबर राहतं। नाही तर माप चुकलं की ती पाणी वगैरे कमी जास्त होतं आणि बरोबर करता येत नाही। तर या पद्धतीने मी इथे 4 ग्लास बाजरी घेतलेली आहे। आता ही आपल्याला धुवून घ्यायची आहे। इथे आपण आता ही बाजरी धुवून घेऊ। छान स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मस्त धुवून घ्यायची आहे। 3 पाण्याने छान बाजरी मी धुवून घेतलेली आहे। बघा, स्वच्छ असं मस्त धुवून घ्यायची। आता आपल्याला एका चाळणीवरती ही काढून घ्यायची आहे। ही चाळणी आहे छिद्रायची। तर याच्यामधले जे काही पाणी वगैरे राहते हे पाणी पूर्णपणे निघून जाते। अशा पद्धतीने या चाळणीवरती ही बाजरी काढून घ्यायची। अशा पद्धतीने ही चाळणीवर मी बाजरी काढून घेतली आहे। इथे एक मी सुती कापड घेतलेला आहे। घरामध्येच या बाजरीला आपल्याला सुकून घ्यायचं आहे फॅनच्या खाली। तर ही छान पातळ अशी सुकून घ्यायची। इथे मी फॅनच्या खाली आता बाजरी सुकवून घेत आहे। अशा पद्धतीने छान बाजरी फॅनच्या खाली घरामध्ये छान सुकवून घ्यायची। अशा प्रकारे 2 ते 3 घंटे मी फॅनमध्ये वाळू घातलेली आहे। ही बाजरी छान सुकलेली आहे। आता आपण या बाजरीला थोडी थोडी करून मिक्सरमधून काढून घेऊया। अशा प्रकारे छान मस्त आपली बाजरी सुकलेली आहे। 3 घंट्यापर्यंत मी फॅनमध्ये वाळू घातली होती आणि आता आपण मिक्सरमध्ये त्या बाजरीला बारीक करून घेऊ। बघा, थोडी थोडी घ्यायची, छान गरबळती अशी दळायची, खूप बारीक नाही दळायची, बारीक करायची। अशा प्रकारे मिक्सरमध्ये मी ही बाजरी बारीक करून घेतली आहे। पहा, अशी गरबळती, अशी खूप बारीक पीठ नाही करायचं, अशी गरबळती ठेवायची। बघा, असे रवेल रवेल ज्या टाईप रवा असतो, सुजी असतो, त्या टाईप थोडीशी जाडसर ठेवायचं। या पद्धतीचं पीठ ठेवायचं आहे आपल्याला, बारीक करायचं आहे बाजरीचं। तर आता मी सगळी उरलेली बाजरी अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे छान पूर्ण बाजरी मी बारीक करून घेतलेली आहे। या पद्धतीचं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला। रवेल असं पीठ बनवायचं आहे, खूप बारीक बनवायचं नाही। बारीक जर बनवलं तर वडी चिकटल्यासारखी होते, त्याच्यामुळे थोडं असं गरबळत असायला पाहिजे। आणि या खारवडीसाठी लागणारं साहित्य आहे, बघा, इथे मी 10 ते 12 लसूण कळ्या घेतलेल्या आहे, जिरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेलं आहे, चवीसाठी मीठ घेतलेलं आहे आणि इथे 6 ते 7 मिरची, लाल सुकलेली मिरची मी भाजून घेतलेली आहे। आता हे आपल्याला मिरची, जिरं, लसूण कळ्या आणि हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे, तीनही बारीक करायची। अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मिरची, भाजून घेतलेली मिरची आहे, ही मिरची आणि लसूण कळ्या आणि जिरं हे मिक्सरमधून आता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जाडसर असं बारीक करायचं। असं मस्त मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे। पहा, असं जाडसर बारीक करायचं। या पद्धतीने बारीक करायचं, जास्ती बारीक करायचं नाही। बघा, असं जाडसर ठेवायचं। इथे गॅसवर मी गंज ठेवून घेतलेला आहे। बघा, जर्मनचं एक पातेलं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला
बारीक चमच्याने 2 चम्मच तेल घालून घ्यायचं आहे। बघा, तेल जास्ती टाकायचं नाही, फक्त आपल्याला हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे लाल मिरचीचा, लसण आणि जिरं मिक्स आहे, तो याच्यामध्ये थोडं परतून घ्यायचं आहे। असं थोडं परतून घ्यायचं। असं परतून घ्यायचं आहे। तसं ते मिरची जी आहे ते आपण भाजलेलीच आहे, पण थोडी लसणाची जे कच्चेपणा आहे जिऱ्याची लसणाची ते याच्यामध्ये थोडं शिजल्या जाते। आणि बस याच स्टेपवर पाणी टाकून घ्यायचं आहे। 3 ते 4 लिटर पाणी पाहिजे आपल्याला 4 ग्लास बाजरीसाठी। अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला हे तीळ जे आहे हे तीळ टाकून घ्यायचे आहे। आणि चवीसाठी चवीपुरतं आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण बाजरी घेतलेली आहे त्या पद्धतीने त्याला लागेल एवढं आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे आता आपलं पाणी बघा छान उकळलेलं आहे। आणि या पाण्यामध्ये आता आपण हे मिश्रण जे आहे तयार केलेलं हे बारीक असं सोडून घेणार आहे। बघा, थोडी बारीक धार पकडायची म्हणजे गोळे होत नाही असे। बघा, या पद्धतीनं असं हे पूर्ण वरून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण हे मस्त असं वरून घेतलेलं आहे। याच्यामध्ये काही जर गेठोळ्या वगैरे असल्या तर असं त्याला थोडं ढवळत राहायचं। बघा, आणि पाणी जर कमी झालं तर दुसऱ्या छगडीवर थोडं गरम पाणी ठेवायचं गंजीमध्ये। जर पाणी कमी वाटलं तर परत थोडंफार पाणी सोडायचं। बघा, याच्यामध्ये थोडं मला पाणी पुन्हा कमी वाटत आहे, त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकून घेणार आहे। अर्धा 1 ग्लास पाणी पाहिजे आहे त्याला। परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा असं मस्त फिरवून घ्यायचं। आता आपण याला एक ताट ठेवून याच्यावरती झाकण ठेवून शिजू द्यायचं। बघा, मस्त असं मिश्रण वरून झालेलं आहे। या पद्धतीने आता आपण याला आरामात शिजू द्यायचं। जास्ती फुल गॅस पण ठेवायची नाही आणि जास्ती कमी पण ठेवायची नाही। कमी ठेवली तर पूर्ण गंजाला लागणार नाही, तर अर्ध ते बाजूचं शिजणार नाही व्यवस्थित, सर्वीकडे आस लागणार नाही, त्याच्यामुळं मीडियम गॅस ठेवायची। बघा, छान मिश्रण मस्त शिजलेलं आहे। पहा किती सुंदर कलर आलेला आहे। आणि एवढ्या टेक्स्चरचं ठेवायचं, या एकदम खूप घट्ट येऊ द्यायचं नाही। याच लेवलपर्यंत याच पद्धतीनं ठेवायचं, कारण जर जास्ती आपण शिजू दिलं आणि बिलकुल म्हणजे घट्ट येऊ दिलं जास्ती तर थंड झाल्यावर ते मोकळं पडते, वड्या टाकता येत नाही। त्याच्यामुळं या पद्धतीनं या स्ट्रक्चरवर आपण गॅस बंद करून घेऊ आणि याला आता 2 तासपर्यंत थंड होऊ देऊ। थंडगार झाल्याशिवाय आपल्याला ह्या वड्या करता येत नाही, त्याच्यामुळं तुम्ही संध्याकाळी पण शिजवून ठेवू शकता। संध्याकाळी जर शिजवून ठेवलं तर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला खारवड्या करता येते। तर आता आपण गॅस बंद करून घेऊ। अशा प्रकारे खारवड्या करण्यासाठी मी इथे काड्याचं हे परडं घेतलेलं आहे आणि या परड्यावरती हे एक पॉलिथिन असं टाकून घ्यायचं आहे, आपल्याला प्लास्टिक टाकून घ्यायचं आहे। बघा, हे प्लास्टिक जर नसेल तर तुम्ही कॉटन पण टाकू शकता। कॉटनवर पण वड्या चिपकत नाही। बघा, अशा पद्धतीने असं प्लास्टिक टाकून याच्यावर वड्या टाकून घ्यायच्या। जर हे परडं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डायरेक्ट खाली एक कॉटन टाकून सुद्धा वड्या टाकू शकता। वड्या व्यवस्थित निघते, कुठेही वड्या ह्या वड्या कुठेच चिपकत नाही। आता मी वड्या टाकून घेत आहे। अशा प्रकारे हे मिश्रण आता थंड झालेले आहे आणि आपण खारवड्या टाकून घेऊ।
अशा पद्धतीने असा गोळा घेतलेला आहे. थोडा पाण्याचा हात लावायचा आणि अशी आपण जशी मूगवडी टाकते त्या पद्धतीने टाकायचा. पण ही खारवडी जी आहे ती मोठी मोठी टाकायची, कारण वाळून ती बारीक होते आणि मोठ्या मोठ्या छान वाटते. अशा पद्धतीने ह्या वड्या आपण टाकून घ्यायच्या. तुम्ही साच्यावर पण करू शकता. साच्यामध्ये भरून पण ही वडी छान होते चकलीप्रमाणे. पण मला अशा वड्या आवडतं, अशाच मी टाकून घेते आणि तुम्हाला साच्यावरच्या पण थोड्याफार करून दाखवेल मी. इथे आता एका परड्यावरती मी पूर्ण वड्या टाकून घेतलेल्या आहे. छान पूर्ण परडं भरलेलं आहे आणि बाकीच्या वड्या मी आता नंतर टाकून घेत आहे. आता ह्या वड्या ज्या आहे आपल्या ओल्या आहे, आपण तीळ भरपूर टाकलेलं आहे याच्यामध्ये, आतमध्ये पण टाकलेले आहे आणि वड्या करताना पण टाकलेले आहे. पण थोडं जर असं ओल्या वड्या असल्यामुळं जर वरून असे टाकले तीळ तर छान त्याला चिपकतं पण आणि खायला पण छान वाटतं आणि दिसायला पण छान दिसतं. बघा असं थोडे तीळ ओल्या वड्यावरती आपण हे टाकून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने ह्या वड्या आपल्या आता उन्हामध्ये ठेवायच्या आहे, टेरेसवर नेऊन. मी घरामध्येच करून घेतलेलं आहे आणि आता उन्हामध्ये मी हे परडे ठेवून देणार आहे. अशा पद्धतीने या साच्यामध्ये मी मिश्रण भरून घेतलेलं आहे आणि हा असा साचा घ्यायचा दांडीचा, म्हणजे फिरवायला आपल्याला त्रास जात नाही. पण ह्या वड्या ज्या आहे साच्यावरच्यात अशा खूप गोल येणार नाही, कारण याच्यामध्ये खूप मिक्स राहतं तीळ वगैरे आणि थोडंसं जाडसर शिजल्या जाते त्याच्यामुळं, तरी पण छान वड्या होते. बघा अशा पद्धतीने ह्या वड्या करून घ्यायच्या. अशा पद्धतीने आपण हे खारवड्या उन्हामध्ये ठेवलेल्या आहे आणि वाळत पण आलेले आहे. बघा छान आता वाळत आलेले आहे. 2 दिवसपर्यंत या खारवड्या आपल्याला उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहे. मस्त असा वाळवणीतला पदार्थ म्हणजे हा बाजरीची खारवडी. छान उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप भूक लागली आहे आणि अशा वेळेस नाश्त्याला जर काही नसेल तर आपण थोड्याशा खारवड्या खाऊन नाश्ता करू शकतो. बघा घरच्या घरी हा प्रकार खारवडी हा प्रकार खूप सुंदर आणि खूप छान पदार्थ आहे. हा तुम्ही नक्की घरी करून बघा. आता आपण ह्या खारवड्या खायच्या कशा ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथे आता आपल्याला मी इथे गॅसवर एक पातेले ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, कारण आपल्याला खारवडी हे तळून घ्यायची नाही, फक्त भाजून घ्यायची आहे. त्याच्यामुळं एकच पोहे खायच्या या चमच्याने 1 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे मी. बघा आता याच्यामध्ये मी आता खारवड्या टाकून घेणार आहे. त्या खारवड्या अशा आपण टाकून घ्यायच्या आणि ह्या अशा तेलामध्ये फक्त भाजून घ्यायच्या आहे. अशा तेलामध्ये फक्त भाजून घ्यायच्या आहे, तळून घ्यायच्या नाही. तळून घेतल्याच्या नंतर एकदम तेलकट होतं आणि टेस्ट छान लागत नाही. त्याच्यासाठी असं फक्त आपण भाजून घ्यायचं. छान थोडं आबडधोबड असं करपून घ्यायचं. मस्त आपल्या खारवड्या भाजून झालेल्या आहे. तळून घ्यायच्या नाही, भाजून घ्यायच्या. बघा कलर पण चेंज झालेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहे, खसार झालेला आहे. असं दाताखाली मस्त ते दाताखाली कुरकुरीत असे दाताखाली चपल्या जाते. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे. खूप छान रेसिपी आहे आणि हे आपण छान याच्यावरती मस्त कांदा टाकायचा आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे तुम्हाला आवडत असेल तर, आणि सोबतच थोडं तिखट टाकायचं. तसं त्याच्यामध्ये टाकलेलंच आहे, चिमट टाकायची आणि थोडं मीठ टाकायचं. त्याच्यानंतर मस्त आंब्याच्या कैरीसोबत हे खायच्या. 4 वाजताच्या चहासोबत वगैरे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप भूक लागली असली तर अशा वेळेस आपण खारवड्या खाल्ल्याच्या नंतर चहा घेऊ शकतो. अशा पद्धतीने खारवड्या तुम्ही नक्की घरी करून बघा. ही जर माझी रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल, आवडली असेल तर नक्कीच मला लाईक करायला, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि सोबतच मला ह्या खारवड्या ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.